इराणमधली टॉप मिलिटरी लीडरशिप मारली गेलेली आहे. इराणचे सर्वेसर्वा असणारे आयातुल्ला अली खोमेनी देखील मारले गेलेले आहेत. पण तरी देखील इराण माघार घ्यायला तयार नाही. इराण आता सध्या देखील म्हणतोय की आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आयातुल्ला खोमेनी यांचं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही. इराणचे जे पार्लमेंटचे स्पीकर आहेत मोहम्मद गालिबाफ, ते म्हणतात की अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आम्हाला तयार केलं गेलंय आणि हीच परिस्थिती आहे. आम्ही या परिस्थितीमध्ये मात करून कसा इराणला वरती घेऊन जाऊ शकतो याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. म्हणजे इराण थोडक्यात एवढ्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये असताना देखील माघार घेऊन शरण यायला तयार नाही, हे इथं स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळे इराणनं कालपासून म्हणजे जेव्हापासून खमेनी यांच्या मृत्यूची बातमी आली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हल्ले वाढवलेले आहेत. इस्रायलवरती हल्ले होत आहेत, अमेरिकेच्या मिलिटरी बेसिसवरती हल्ले होत आहेत, त्यांच्या फ्लीटवरती हल्ले होत आहेत. सगळीकडे हल्ल्याचं प्रमाण काल सकाळपासून जास्त वाढले. त्यामुळे एक लक्षात येतंय की इराणला कितीही काही थंड करायचा प्रयत्न केला तरी इराण मात्र थंड होत नाहीये. अमेरिकेनं काहीतरी वेगळं एक्सपेक्ट केलेलं होतं, पण प्रत्यक्षात इराण हा एक आउट ऑफ सिलेबस प्रश्न अमेरिकेला पडलेला आहे. आपले नेते गेलेले असले तरी आपण संपलेलो नाही हे दाखवण्यासाठी इराणनं आता ऑपरेशन ट्रूथफुल प्रॉमिस 4 लॉन्च केलेलं आहे. आणि त्यानुसार अमेरिका, इस्रायल आणि अमेरिकेचे सगळे मित्र राष्ट्र या सगळ्यांना टार्गेट करायचं काम केलेलं आहे. आणि त्यानुसार UAEवर, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, जॉर्डन या सर्व देशांच्यावर एकसारखे हल्ले आता चालू आहेत. या शहरातले मिलिटरी बेसिसच नव्हे तर तिथले रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया सगळीकडे आता सध्या हल्ले होत आहेत. यामध्ये अमेरिकेचं एक नुकसान मात्र इराणनं काल केलंय, ते म्हणजे अमेरिकेची बहरीनमधली 5th फ्लीट होती त्यावर इराणनं मिसाईल अटॅक केला आणि या अटॅकमध्ये 3 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आणि अमेरिकेनं देखील हा आकडा मान्य केलाय. यामध्ये 5 अमेरिकन सैनिक सध्या जखमी आहेत आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मान्य केले येणाऱ्या काळात इराणच्या हल्ल्यामध्ये आणखी काही अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे इराणला अमेरिका आता हलक्यात घेत नाहीये हे सुद्धा इथं सिद्ध होतंय. आणि डोनाल्ड ट्रम्प असंही म्हणतायत की आम्ही पुढच्या 1 महिन्यासाठी युद्ध करायला आता तयार आहे. इराण आता सर्वात जास्त हल्ले करतोय ते म्हणजे बहरीन आणि UAE या 2 देशांच्या वरती. आम्ही तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की इराण डायरेक्टली जाऊन अमेरिकेवरती हल्ला करू शकत नाही, कारण अमेरिकेचं मेनलँड आहे ते खूप लांब आहे. त्यामुळे अमेरिकेची जी मित्र राष्ट्र आहेत, इस्रायलची जी मित्र राष्ट्र आहेत त्यांना टार्गेट केलं जाते आणि यामध्ये बहरीनवरती मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. बहरीनची राजधानी आहे मनामा. या मनामामधल्या कमर्शियल एरियावरती, रेसिडेन्शियल एरियामधले तिथल्या हॉटेल्सवरती सध्या हल्ले होत आहेत. याशिवाय दुबईमध्ये देखील आपण कालपासून बातम्या बघतोय की मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. आता दुबईमध्ये बुर्ज खलिफावर देखील एक मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो तिथल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडला. त्यामुळे बुर्ज खलिफावर डायरेक्ट अटॅक अजूनपर्यंत झालेला नाही, पण दुबईमधल्या फेअरमाउंट पाम या हॉटेलवरती हल्ला झालाय. याशिवाय आणखी काही हॉटेल्सला टार्गेट करण्यात आले. अबुधाबीमध्ये झायेद पोर्टवरती हल्ला झालाय. हा खरं तर फ्रेंच नेव्हीचा एक बेस होता, पण तिथं देखील हल्ला झालाय. याशिवाय दुबईमधल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, कमर्शियल एरियामध्ये बरेचसे मिसाईल्स किंवा ड्रोन्स येऊन पडतायत, पण ते सगळे एअर डिफेन्समध्ये पकडले जात आहेत किंवा इंटरसेप्ट केले जात आहेत, त्यामुळे ते जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. पण प्रत्यक्ष इराण दुबईला आणि बहरीनला टार्गेट करायचा प्रयत्न करतोय, कारण हे दोन्ही देश ते आहेत जे अब्राहम अकॉर्डमध्ये सर्वात पहिल्यांदा सह्या करणारे, ज्यांनी इस्रायल बरोबर आपले संबंध सुधारून घेतले, इकॉनॉमिक टाईज वगैरे व्यवस्थित करून घेतल्या. त्यामुळे या 2 देशांना जास्त करून टार्गेट केलं जाते. आता इराणनं यामध्ये 2 गोष्टी अत्यंत जबरदस्त केलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेचं जे अब्राहम लिंकन नावाचं एअरक्राफ्ट कॅरियर आहे त्याच्यावरती इराणनं हल्ला केलाय असं इराणचं म्हणणं आहे. आता ही बातमी अजून कन्फर्म झालेली नाही आहे. कदाचित इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये ही बातमी फक्त इराणनं सोडलेली असू शकते. त्यामुळे कन्फर्म झालेली नसली तरी अब्राहम लिंकन सारखं जे अमेरिकेचं सर्वात मोठं एअरक्राफ्ट कॅरियर आहे त्याच्यावरती आपण हल्ला केलाय आणि त्याच्यावरती अमेरिकेचे जवळजवळ 5,000 सैनिक असतात. ते सगळे रिस्कमध्ये असतील जर अशा पद्धतीचा अटॅक म्हणजे बॅलिस्टिक मिसाईलचा अटॅक जर इराणनं सक्सेसफुली या अब्राहम लिंकनवर केला असेल. अजूनपर्यंत ही न्यूज कन्फर्म झाली नसली तरी इराण बॅलिस्टिक मिसाईलचा प्रयोग या एअरक्राफ्ट कॅरियरवर करतोय हे मात्र नक्की आहे. दुसरी एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे इस्रायलचा आयर्न डोम भेदण्यामध्ये इराणला यश आलंय. त्यामध्ये इराणनं एका बॉम्ब शेल्टरवरती हल्ला केलाय. इस्रायलमधल्या बेट शेमेश नावाचं एक गाव आहे. जेरुसलेम पासून पश्चिमेला 18 किलोमीटरवर असणारे या गावामध्ये एक बॉम्ब शेल्टर होता. म्हणजे बॉम्ब पासून वाचण्यासाठी अनेक लोक या शेल्टरमध्ये लपलेले होते. तिथं इराणनं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये देखील जवळजवळ 9 लोकांचा मृत्यू झाला आणि ही कन्फर्म्ड बातमी आहे. 9 लोकांचा मृत्यू झालाय, 27 लोक जखमी झालेले आहेत. आणि म्हणजे थोडक्यात एवढ्या
अवघड परिस्थितीत देखील इराणचे मिसाईल्स आणि त्यांचे ड्रोन्स इस्रायलमध्ये जमिनीपर्यंत पोहोचत आहेत. काल तेल अविववर देखील त्यांचा हल्ला झाला होता. त्यामध्ये देखील एका महिलेचा मृत्यू झालेला होता. त्यामध्ये देखील जवळजवळ 20-25 लोक जखमी झालेले होते. त्यामुळे इराणवरती कितीही हल्ले केले, काहीही केले तरी इराण थंड घेत नाहीये, इराण शांत बसत नाहीये. इराणचा प्रयत्न इतकाच आहे की काहीही केलं तरी आपण हे युद्ध पुढे न्यायचं, पुढच्या स्टेजमध्ये जे होईल ते होईल, पण सध्या मात्र माघार घ्यायचं नाही. मग तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की इराण सध्या चालवतोय कोण? तर इराणमध्ये 3 लोकांचं एक काउन्सिल सध्या नेमलेलं आहे. या काउन्सिलमध्ये इराणचे प्रेसिडेंट मसौद पेझेस्कियान हे आहेत. दुसरे हेड ऑफ ज्युडिशियरीचे प्रमुख असणारे गुलाम हुसेन मोहसेन एजेई हे यामध्ये आहेत. आणि तिसरे आहे सिनियर क्लेरिक, म्हणजे त्यातले जे मौलवी असतात तशा मौलवींच्या पैकी अली रजा आराफी, हे तिघे जण सध्या इराणमध्ये हे सगळे महत्वाचे डिसिजन्स घेत आहेत. त्यामुळे अमेरिकेनं आणि इस्रायलनं जो प्लॅन केला होता की पहिला हल्ला डायरेक्ट खॉमेनी यांच्यावर करायचा, खॉमेनी संपले की सगळं युद्ध अगदी काही मिनिटांमध्ये संपेल, इराणमधली जनता रस्त्यावर येईल आणि युद्ध जिंकून देईल, पण तसं प्रत्यक्षात होताना दिसत नाही आहे. इराणमधलं वातावरण देखील काही लोक सेलिब्रेशन करतायत, पण काही लोक दुःख व्यक्त करतायत, रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत असंही दिसतंय. त्यामुळे हे युद्ध अतिशय सहजपणे संपेल असंही अमेरिकेला वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं संपताना दिसत नाही. या युद्धाबद्दल इराणनं हा जो प्रतिकार केला त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.